जालना या ठिकाणी धनगर समाजाचा लाखोच्या संख्येने मोर्चा। नेमकं जालना या शहरामध्ये काय घडलं आणि धनगर समाज एका ठिकाणी एवढ्या संख्येने का आला याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। नेमकं तर मित्रांनो, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून धनगर समाज हा NT या प्रवर्गामध्ये येतो आणि NT या प्रवर्गामधून धनगर समाज काही ठिकाणी ST मध्ये आहे, काही ठिकाणी OBC मध्ये आहे, तर काही ठिकाणी NT या प्रवर्गामध्ये आहे। तर मित्रांनो, नेमकं धनगर समाजाचं काय म्हणणं आहे या आपण व्हिडिओमध्ये बघूया। गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाने धनगर आणि धनगड हे एकच आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम धनगर समाजाने वेगवेगळ्या प्रकारांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढून केला आहे। परंतु गेल्या 8 दिवसापासून दीपक बोराडे नावाचा युवक जालना या ठिकाणी उपोषणास बसला आणि त्याला महाराष्ट्रातून पूर्ण एक जीवानी धनगर समाजाचा पाठिंबा देण्यात आला। तर मित्रांनो, हा जो दीपक बोराडे आहे त्यांनी गेल्या 8 दिवसापासून उपोषण केलं आणि त्यांना महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून जालना या ठिकाणी उपोषणास पाठिंबा देण्यात आला आणि आज कधी नाही ते लाखोच्या संख्येने धनगर बांधव रस्त्यावर उतरले आणि ज्याप्रमाणे मराठा समाजाचे मोर्चे निघत होते त्याच मराठा समाजाच्या मोर्चासारखाच आज जालन्यामध्ये मोठा लाखोचा जनसमुदाय अचानक रस्त्यावर आला आणि त्याचं कारण होतं दीपक भाऊ बोराडे। हा माणूस ज्याप्रमाणे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी पर्वा न करता समाजासाठी झटत आहेत, त्याप्रमाणे मराठा समाज त्यांच्या मागे एकवटला। त्याचप्रमाणे दीपक बोराडे यांनी आज जालना या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय त्यांच्या उपोषण सोडवण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी आला होता। तर मित्रांनो, मजेची गोष्ट म्हणजे जो ओबीसी करतो तो म्हणजे लक्ष्मण हाके, त्याला ह्या कार्यक्रमाला या मेळाव्याला बोलवण्यात आलं नाही। ही खूप खेदाची गोष्ट आहे, मजेची गोष्ट आहे। मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून लक्ष्मण हाके कोणाची तरी सुपारी घेऊन मराठा समाजावर गरळ ओकण्याचं काम वेळोवेळी करत आहे आणि हे मराठा समाज म्हणत नाही, तर आज ज्या ठिकाणी जालना या ठिकाणी जो लाखोच्या संख्येने समुदाय जमला होता त्यातील धनगर बांधव बोलत होते। एका विशिष्ट जातीची सुपारी घेऊन मराठा समाजाला विरोध करण्याचं काम हा लक्ष्मण हाके करत आहे आणि ज्या समाजामध्ये जन्माला त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, परंतु धनगर समाजाला STतून आरक्षण मिळावं ही लक्ष्मण हाकेची मागणी आजपर्यंत नाही, आज पण नाही। म्हणून मित्रांनो, धनगर समाजाने लक्ष्मण हाकेचा जाहीर निषेध केला आहे आणि इथून पुढे आम्ही त्याला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवणार नाहीत असा पवित्रा धनगर समाजाने जालना या ठिकाणी घेतला आहे। मित्रांनो, आणखी एक दुसरी मजेची गोष्ट म्हणजे दीपक बोराडे यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे। ते असं म्हणाले की लाखोच्या संख्येने मराठा समाजाचे मोर्चे निघाले आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मराठा समाजामध्ये हजारोच्या संख्येने आमदार आजी माजी झाले आहेत, खासदार झाले आहेत, मुख्यमंत्री कितीतरी होऊन गेले, परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम या लोकांनी केलं नाही। परंतु एक अंगठा बहादर माणूस मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करतो, हे आपण कुठंतरी शिकलं पाहिजे। हे असं तोंड भरून कौतुक मनोज जरांगे पाटील यांचं केलं आहे आणि त्यांनी असंही म्हटलं की ज्यावेळेस मुंबई या ठिकाणी मराठा समाजाचा मोर्चा निघाला, मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी उपोषण केलं, त्या ठिकाणी अब्जाधीश लोक येऊन रस्त्यावर झोपले, पावसात बसले। एवढंच नाही, तो उभा राहून वडापाव खाण्याचं काम केलं। एवढं कौतुक कधी नाही ते दीपक बोराडे यांनी केलं।
म्हणून दीपक बोराडे यांचं मनापासून मराठा समाज आभार मानत आहे। आणि दुसरा विषय असा आहे की छगन भुजबळ असतील, पडळकर असतील यांना स्टेजच्या खाली बसवण्याचं काम आज धनगर समाजाने केलं आहे। आणि जे काही ओबीसी म्हणून ओरडतात ते लक्ष्मण हाके यांना या कार्यक्रमाचं साधं आमंत्रण पण देण्यात आलं नाही। म्हणून लक्ष्मण हाके हा गडागडा रडला आणि त्यांनी परत दवाखान्यात ॲडमिट व्हायचं सोंग केलं। म्हणून मित्रांनो, ज्या समाजामध्ये आपण जन्मतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं। म्हणून समाजासाठी आपण झगडलं पाहिजे, जे समाज म्हणेन ते ऐकलं पाहिजे। पण लक्ष्मण हाकेने ते ऐकलं नाही आणि एका विशिष्ट जातीची सुपारी घेऊन त्यांनी मराठा समाजावर आत्तापर्यंत गरळ ओकण्याचं काम केलं आहे। आणि ज्या समाजामध्ये तो जन्माला त्या समाजात आजपर्यंत त्याच्या तोंडातून असंही निघालं नाही की धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं। म्हणून मित्रांनो, आपण आज बघितलं की जालना या ठिकाणी धनगर समाजाने ज्या पद्धतीने एक होण्याचा प्रयत्न केला त्यांना भविष्यामध्ये यश येऊ एवढीच आम्ही अपेक्षा करतो। आणि मित्रांनो, दीपक बोराडे, लक्ष्मण हाके आणि आज जो धनगर समाज एकवटला त्यांच्याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा। आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय